तुमच्या शरीरासाठी सप्लिमेंटची गरज आहे का? चला तर मग या व्हिडिओतून जाणून घेऊया. ICMR ने नुकताच जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत. कारण प्रोटीन सप्लिमेंट आजकाल खूप पॉप्युलर होत आहेत. पण प्रोटीन सप्लिमेंट खरोखरच चांगले आहेत का? आणि ते घेतल्याने आपल्याला आपल्या शरीरासाठी कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊया. अनेक लोक प्रोटीन बद्दल खूप चुकीची माहिती ऐकतात. शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता असते असे अनेक लोकांकडून ऐकले जाते, पण हे सत्य नाही. जर आपण योग्य प्रमाणात आहार घेतला तर आपल्या शरीरात प्रथिनांची कमतरता होऊ शकणार नाही, कारण की सर्व पदार्थांमध्ये अत्यावश्यक अमिनो ऍसिड असतात. पण प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते एवढेच. आणि काही वेळा आपल्याला प्रथिने योग्य प्रमाणे मिळत नाही आणि यामुळे आपण कधी सप्लिमेंट्स घेतो. पण हे सप्लिमेंट्स देखील आपल्या शरीराला नुकसान देऊ शकतात, कारण की यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात आणि ही प्रथिने आपल्या शरीराला नुकसान करतात. फळे आणि भाज्या यामध्ये समृद्ध प्रथिने असतात आणि ती योग्य प्रमाणात असतात. आणि ज्यांना प्रथिने कमी दिसतात ती लोक जास्त फळे किंवा भाज्या खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रथिनांची कमतरता भासते आणि त्यामुळे ते सप्लिमेंट्स कडे जातात. हे घेतलेले सप्लिमेंट्स आपल्याला थोडे दिवसानंतर त्रास देतात. काही काळानंतर हे हाडांमधून कॅल्शियम खेचतात, ज्यामुळे आपल्याला ऑस्टिओअरोसिस होण्याची शक्यता असते. आणि अधिक प्रमाणात सप्लिमेंट घेतल्याने आपल्याला किडनीची समस्या देखील उद्भवू शकतात. प्रथिने आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घेतली पाहिजे. त्यानंतर ती थोड्या वेळासाठी काही काळासाठी मर्यादित ठेवली पाहिजे. तुम्ही जर उत्साही आणि निरोगी असाल तर सप्लिमेंटची गरज नाही. यासाठी सप्लिमेंट डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस्ट हेल्थला सबस्क्राईब करा. धन्यवाद.